नमस्कार. गिटार राग सफारीचा आता आपण दुसरा लेसन बघूया. म्युझिकल नोट्स. तर म्युझिकल नोट्स असतात किती? तर एकूण म्युझिकल नोट्स असतात 12. तर आधी आपण वेस्टर्नचे म्युझिकल नोट्स बघूयात. सी, डी, ई, एफ, जी, ए, बी आणि सी. ओके, कुठले कुठले मी बोललो? सी, डी, ई, एफ, जी, ए, बी, सी. आता मी तर बोललो 12, पण हे तर झाले 7च, कारण सी आपण दोनदा घेतला आहे, त्यामुळे त्याला आपण एकदाच मोजूया. बाकीचे नोट्स कुठे आहेत? तर सी आणि डी ह्या दोन स्वरांमध्ये किंवा या दोन नोट्समध्ये एक नोट असतो, त्याला म्हणतात सी शार्प. ओके. डी आणि ई त्यामध्ये पण एक नोट असतो, त्याला म्हणतात डी शार्प. ई आणि एफमध्ये काही नसतं. एफ आणि जीमध्ये असतं एफ शार्प, जी आणि एमध्ये असतं जी शार्प, ए आणि बीमध्ये असतं ए शार्प आणि बी आणि सीमध्ये पण काही नसतं. ओके, तर हे झाले आपले 12 नोट. आता सी शार्पला अजून एक नाव आहे. सी शार्पला डी फ्लॅट असंही म्हणतात. सो सी शार्प इज इक्वल टू डी फ्लॅट. जर कोणी डी फ्लॅट बोलत असेल तर कन्फ्यूज होऊ नका. जो सी शार्प नोट आहे तोच डी फ्लॅट नोट आहे. तसं डी शार्पला म्हणतात ई फ्लॅट, एफ शार्पला म्हणतात जी फ्लॅट, जी शार्पला म्हणतात ए फ्लॅट आणि ए शार्पला म्हणतात बी फ्लॅट. आता हे सारे नोट्स मी तुम्हाला गिटारवर दाखवतो. सो हा आहे सी नोट आणि हा आहे डी नोट. त्यांच्यामध्ये असतो सी शार्प. डी आणि ई त्याच्यामध्ये असतो डी शार्प. ई, एफ त्याच्यामध्ये काही नसतं. एफ आणि जी त्याच्यामध्ये असतो जी शार्प, एफ शार्प. एफ आणि जीमध्ये असतो एफ शार्प. जी आणि ए त्याच्यामध्ये असतो जी शार्प. ए आणि बी त्याच्यामध्ये असतो ए शार्प आणि बी आणि सी त्याच्यामध्ये काही नसतं. सो सी शार्प म्हणजेच डी फ्लॅट, डी शार्प म्हणजेच ई फ्लॅट, त्याच्यानंतर ई आणि एफमध्ये काय नाही. एफ शार्प म्हणजेच जी फ्लॅट, जी शार्प म्हणजेच ए फ्लॅट आणि ए शार्प म्हणजेच बी फ्लॅट. ओके, तर हे झाले आपले वेस्टर्नमधले 12 नोट्स किंवा 12 स्वर. परत एकदा मी सांगतो. सी, त्यानंतर आहे सी शार्प किंवा डी फ्लॅट, त्यानंतर आहे डी, त्यानंतर आहे डी शार्प किंवा ई फ्लॅट, त्यानंतर आहे ई, त्यानंतर आहे एफ, त्यानंतर आहे एफ शार्प किंवा जी फ्लॅट, त्यानंतर आहे जी, त्यानंतर आहे जी शार्प किंवा ए फ्लॅट, त्यानंतर आहे ए, त्यानंतर आहे ए शार्प किंवा बी फ्लॅट, त्यानंतर आहे बी आणि त्यानंतर आहे सी. ओके, सी आपण दोनदा काउंट करतो किंवा दोनदा मोजतो, कारण संगीतामध्ये एक आवर्तन आपल्याला पूर्ण करायचं असतं, म्हणून आपण सी परत घेतो. आता आपण बघूया की तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की सी शार्प हा स्वर कसा लिहितात किंवा हा नोट कसा लिहितात. तर सी लिहिल्यावर त्याच्यापुढे एक साईन असते, ती तुम्ही बघू शकतात. आणि फ्लॅटची पण एक वेगळी विशिष्ट साईन आहे, ती पण तुम्ही बघू शकतात. तर सी शार्प आणि डी फ्लॅट किंवा कुठलाही फ्लॅट, बी फ्लॅट, ए फ्लॅट, तर लिहिण्याची एक पद्धत आहे किंवा जी शार्प, एफ शार्प. तर तो नोट लिहायचा आणि त्याच्यापुढे ती साईन लिहायची. ओके, आता आपण बघूयात भारतीय पद्धतीतले स्वर किंवा स्वरावली. तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे सा, रे, ग, म, प, ध, नी, सा. हे 7 स्वर असतात. आता मगाशी मी बोललो 12 स्वर असतात, तर बाकीचे कुठे गेले? तर सा आणि रे याच्यामध्ये एक स्वर असतो, त्याला आपण म्हणतो कोमल रे. रे आणि ग त्याच्यामध्ये असतो कोमल ग. ग आणि म मध्ये काही नसतं. म आणि प मध्ये असतो तीव्र म. म आणि प मध्ये तीव्र म. प आणि ध मध्ये कोमल ध. ध आणि नी मध्ये कोमल नी आणि नी आणि सा मध्ये पण काही नसतं. या प्रत्येक स्वराची काही नावं, प्रत्येक स्वराचा एक फुल फॉर्म आहे किंवा प्रत्येक स्वराचं एक पूर्ण नाव आहे. सा म्हणजे षड्ज,
रे म्हणजे ऋषभ, ग म्हणजे गंधार, म म्हणजे मध्यम, प म्हणजे पंचम, ध म्हणजे धैवत, नी म्हणजे निषाद. तर आता आपण गिटारवर बघूया. हा असतो सा, हा रे. आता सा आणि रे याच्यामध्ये एक स्वर येतो कोमल रे. सा रे आणि कोमल रे. सो सा कोमल रे शुद्ध रे, त्याच्यानंतर असं कोमल ग, शुद्ध ग, म, तीव्र म, प, कोमल ध, ध, कोमल नी, शुद्ध नी आणि हा वरचा सा. तर हे झाले आपले 12 स्वर. आता आपण शिकूया सप्तक, किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑक्टेव. आता हा एक जरा फरक आहे. सप्तक म्हणजे 7 जणांचा एक ग्रुप आणि ऑक्टेव म्हणजे 8 जणांचा एक ग्रुप. पण त्याला भारतीय पद्धतीत सप्तक असं म्हणतात आणि इंग्रजी किंवा वेस्टर्न मेथडमध्ये ऑक्टेव असं म्हणतात. तर ऑक्टेव म्हणजे नेमकं काय, मी तुम्हाला वाजवून दाखवतो. आता हे जे आधीचे जे मी स्वर वाजवले ते मध्य सप्तकात होते. नंतर ते हायर ऑक्टेवमध्ये किंवा तार सप्तकात गेले. तर संगीतात सप्तकाचे 3 प्रकार असतात. पहिला असतो मंद्र सप्तक, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लोअर ऑक्टेव. तर मंद्र सप्तकात जरा बेस नोट वाजतात. म्हणजे समजा हा एक सा आहे, सा, त्याच्यानंतर सा नी ध प, हे सप्तक बेसमध्ये वाजवलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतात लोअर ऑक्टेव. आणि लोअर ऑक्टेव लिहिताना स्वरांच्या खाली आपण टिंब देतो. हे भारतीय पद्धतीतच होतं, पण आपण वेस्टर्नमध्ये पण देऊ शकतो. जर वेस्टर्न नोटेशन आपण जर काढले तर त्याच्या खाली पण आपण टिंब देऊ शकतो, पण भारतीय पद्धतीत देतातच. त्यानंतर आहे मध्य सप्तक किंवा मिडल ऑक्टेव. जे आपण नॉर्मल एकमेकांशी बोलतो तर आपण मध्य सप्तकात बोलतो. हे झालं मध्य सप्तक. मध्य सप्तकाचे नोट्स लिहिताना त्यावर काही टिंब आपण देत नाही. तर तिसरं आहे तार सप्तक किंवा हायर ऑक्टेव. हायर ऑक्टेव आपण वरच्या स्वरात गातो, म्हणजे हायर ऑक्टेव म्हणजे आपण हाय पिचमध्ये आपण गातो किंवा वाजवतो. तर तार सप्तकातले किंवा हायर ऑक्टेवचे नोट्स लिहिताना आपण वरती टिंब देतो. तुम्हाला नोट्समध्ये दिसतच असेल की हायर ऑक्टेवचे नोट्स लिहिताना आपण वरती टिंब दिले, किंवा लोअर ऑक्टेवचे नोट्स लिहिताना आपण त्याच्या खाली टिंब दिलेत, आणि मध्य सप्तक किंवा मिडल ऑक्टेवचे नोट्स लिहिताना आपण कुठेही टिंब देत नाही. तर भेटूया गिटार राग सफारीच्या पुढच्या लेसनमध्ये. थँक्यू.